आज आपण एक प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गावण गावाची ही गोष्ट. गेल्या काही वर्षापासून गावण गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. हा रस्ता पहिला फार खंगळेल होता आणि चिखल फार होता. आता हा रस्ता तुमच्या पुण्याने चांगला झाला, म्हणून आम्हाला फार चांगलं वाटतं. पावसाळ्यात रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याने आणि त्यातून पसरत असलेल्या आजारांचा धोका या समस्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले होते. डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांनी लोकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. मात्र एक लहानसा प्रयत्न मोठा बदल घडवू शकतं हे गावण गावाने दाखवून दिलं. 1 वर्षापूर्वी आम्ही या विषयावर व्हिडिओ बनवला. गावातील परिस्थिती, नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या आरोग्यावर होत असलेले परिणाम यावर प्रकाश टाकला. व्हिडिओ गावातील नागरिकांनी आणि आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवला. पावसाळ्यात एकदम चिखल, काही पाणी घेऊन किंवा शेतात जाताना एकदम चिखल होतं तर चालू नाही, म्हणजे असं चालताच येत नाही ना. पाय किती चालला तरी पाय मारून तरी माणूस पडायचंच पाते. रस्ता पाहिजेच ना, गाड्या तिकडून मधून जाता येत नाही. काही म्हणजे वस्तू आणली घरापर्यंत तर ती मग तिकडून स्टँड वरून आणायला लागते डोक्यावर. गावात गाडी येत नाही. जर रस्ता बनला, नाली बांधून काढली तर आमच्या घरात पाणी सुद्धा येणार नाही ना. उलट चांगलं आहे. उन्हाळा चालू आहे, असं जर झालं तर पावसाळ्यात त्रास होणार नाही. गावातील नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून या समस्याला गांभीर्याने ओळखले आणि तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. नवीन सिमेंटचा रस्ता बनला आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनावर भर देण्यात आला. नाशिकच्या मायाताई आल्या, आमच्या रस्त्याचा व्हिडिओ कॉल करून नेला आणि त्याने रस्ता म्हणजे मंजूर करून दिला. रस्ता झाला, आता चांगला वाटत आहे. गाड्या पहिले आल्या तर गावाच्या बाहेरच ठेवायचे. गावात चिखल त्याच्यामुळं गाड्यामध्ये आणत नव्हते. आता गाड्या काही मस्त पोरं हिंडवत्यात, पोरं हिंडत्यात. पावसाळ्यामुळं पहिला गाणं होती तर बाहेर निघता येत नव्हतं. नंतर आता मुलं मस्त खेळतात, लोक रस्त्यावर निघून बसतात. आज गावण गावाचा बदल हा खड्डेमुक्त रस्ता, स्वच्छ परिसर आणि साथीच्या आजारावर नियंत्रण आहे. हे सगळं शक्य झालं ते लोकांच्या एकजुटीमुळे आणि प्रशासनाच्या तातडीनं निर्णयामुळे. ही कहाणी केवळ एक समस्यावर चर्चा करण्याची नाही, तर समस्याचा उपाययोजना शोधण्याची आहे. बदल हा केवळ गावासाठीच नव्हे, तर इतर गावांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण आहे. जेव्हा नागरिक एकत्र येतात, प्रश्न मांडतात, तेव्हा प्रशासन सक्रियपणे प्रतिसाद देतं आणि कोणतीही समस्या सहज सुटू शकते.